लग्न करून अर्धी प्रॉपर्टी नावावर करण्यास बळजबरी करणाऱ्या प्रियसीची गळा चिरून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना मोखाडा तालुक्यातून समोर आली आहे। पालघर जिल्ह्यामधील मोखाडा येथील वैतरणा नदीपात्रात मागील काही दिवसांपूर्वी शिर नसलेलं एका अनोळखी महिलेचं धड आढळून आलं होतं। या प्रकरणात तपास करताना पालघर पोलिसांकडून धक्कादायक माहिती उघडकीस करण्यात आली आहे। ती अशी आहे की सोलापूरमधील सुनील यादव याचं एका महिलेसोबत प्रेम प्रकरण सुरू होतं। मात्र ही महिला लग्न करून प्रॉपर्टी आपल्या नावावर करण्याची वारंवार वाद घालून बळजबरी करत असल्याने आरोपी सुनील यादव यांनी आपल्या साथीदार महेश बडगुजर याच्या मदतीने प्रियसीची निर्गुण हत्या करत मृतदेहाची ओळख पटू नये म्हणून तिचं मुंडकं शरीरापासून वेगळं करून वैतरणा नदीत फेकलं होतं। फिरायला लोणावळ्याला जाऊ असं सांगत या दोन्ही आरोपींनी या तरुणीला इंडिका गाडीत बसवून या ठिकाणी आणल्याचं निष्पन्न झालं असून मृतदेह सापडल्यानंतर पालघर जिल्ह्याच्या मोखाडा पोलीस ठाण्यात कलम 302 आणि 201 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता। यानंतर पोलीस तपास करत असताना हा सगळा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून दोन्ही आरोपींना जेरबंद करण्यात पालघर पोलिसांना यश आले आहे। खरं म्हणजे त्या महिलेचा डोका नसलेला मृतदेह मिळाल्यावरून तपासाकरिता कोणतेच धागेदोरे मिळत नव्हते, परंतु मोठ्या शिताफीने पोलिसांनी या गुन्ह्याचा छडा लावत गुन्हेगार कितीही शातीर असला तरी तो एक ना एक दिवस सापडतोच, कारण कानून के हात लंबे होते हे वाक्य सिद्ध केले। 7 फेब्रुवारी 2024 रोजी मोखाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील खोडाळा ते कसारा या मार्गावरील वैतरणा ब्रिजच्या ठिकाणी एक मान कापून टाकलेली महिलेची बॉडी त्या ठिकाणी मिळाली होती। या संदर्भात 302, 201 प्रमाणे मोखाडा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला। यामध्ये जी बॉडी सापडली होती या बाबतीमध्ये कोणतीही ओळख पटवण्यासंदर्भातले साधन नव्हते। आमचे त्या ठिकाणचे SDPO श्री पिंगळे, आमचे LCPPI, ॲडिशनल SP, LCPची संपूर्ण टीम या आयडेंटिफिकेशन होण्यासाठी ओळख पटवण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील होती। यामध्ये जे क्ल्यू मिळाले त्याच्या आधारावर या बॉडीची ओळख पटवण्यामध्ये यश मिळालं। सदरची महिला ही शिरपूर धुळे या ठिकाणची रहिवाशी होती। तिच्या प्रेम संबंधातून तिने ज्याच्याबरोबर प्रेम होतं त्या व्यक्तीला लग्न कर आणि मला तुझ्या प्रॉपर्टीमध्ये हिस्सेदार कर यासाठी तगादा लावला होता आणि त्यामुळे या तिचे कटकट संपवण्यासाठी त्यांनी आणि एका ड्रायव्हरने या बाबतीतला प्लॅन केला आणि तिला मोखाड्याच्या हद्दीमध्ये एक सुनसान जागा आहे ज्या ठिकाणी जर बॉडी टाकली तर ते निष्पन्न होणार नाही या भावनेतून त्यांनी तो प्लॅन केला आणि त्या ठिकाणी येऊन तिचा गळा आवळला, त्यानंतर तिची मान कापली, तिचा डोकं गाडीमध्येच ठेवलं गेलं आणि धड हे पुलावरून खाली टाकलं गेलं आणि त्या ठिकाणाहून ते निघून गेले। याबाबतची आमचे LCPचे पथकर, त्यामध्ये सावंत देसाई PSI वानखेडे आणि LCPचे प्रभारी अधिकारी श्री अनिल विभूते हे सातत्याने त्यासाठी प्रयत्न करत होते। त्या सर्व प्रयत्नाला यश आलं आणि एका आरोपीला आम्ही सोलापूरहून ताब्यात घेतलं, दुसरा आरोपी शिरपूरहून ताब्यात घेतला गेला। त्यांनी गुन्ह्याची कबूल दिलेली आहे। पुढील तपास SDPO जवार श्री पिंगळे करत आहेत। सर, हत्या करण्याचं कारण काय? याच्यामध्ये त्या महिलेचे प्रेमसंबंध होते आणि त्या प्रेमसंबंधातून त्या महिलेने लग्न करावं असा तगादा पाठीमागे लावला होता। त्याचबरोबर हे जे मारेकरी आहे त्याच्या प्रॉपर्टीमध्ये हिस्सा मिळावा यासाठी तिचं म्हणणं होतं, त्यामुळे त्याच्यातून सुटका होण्यासाठी त्यांनी ती मर्डर केलेला आहे। आपला जिल्हा पालघर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्याकरिता पालघर न्यूज नेटवर्क हे चॅनल जरूर पहा।